जाते ते तिथे ते टंग म्हटलं समज चालू आहे म्हणा. जय जय रघुवीर समर्थ. डोळा पहावी रघुवीर मूर्ती, करणी पडावी रघुवीर कीर्ती. सदा घडावी रघुवीर सेवा, देवा असा छंद मला जडावा. मला वाटते अंतरी त्वावसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. ज्ञानेश्वराचाची अवतार झाला, म्हणोनी वदे नित्य ज्ञानेश्वरीला. भगवंत रूपे पाहतो समजता, नमस्कार माझा सद्गुरु यशवंता. सद्गुरुनाथ महाराज की जय. सीताकांत स्मरण जय जय राम, हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरुनाथ महाराज श्री श्री प्रभू रामचंद्र आणि सद्गुरू समर्थ यांच्या चरणी वंदन करते. आदरणीय प्रवीणजी शास्त्री या फेसबुक पेजचे लाईव्ह फेसबुक पेजचे सूत्रधार आणि डासळचे संचालक आदरणीय विजयजी लाड यांना प्रणाम. आणि श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तुमच्याही चरणी प्रणाम. तुमच्या यातल्या हृदयस्थ रामाला माझा इथूनच प्रणाम. आपण काल बघत होतो की ज्ञानी माणसाला पडणारे प्रश्न काय काय असतात. तिथे बंद झालेलं होतं की ज्ञानी माणसाचे प्रश्न कसे असतात बघा, की हे विश्व कोणी निर्माण केलं आहे, म्हणजे ब्रह्मांड कोणे केले, त्याच्यानंतर ते कशाने उभारलेलं आहे, कशापासून उभारले किंवा कसं उभारले, ते कासयाने निर्मिले आणि त्याचा लय कसा होतो, म्हणजे त्याची ते निर्माण कशा रीतीने केले, म्हणजे ते कासयाने केले विश्व उभारणी. आणि त्याचा लय कसा होतो म्हणजे विश्व संहारणी. त्याचं नियमन कोण करतो, ते कसे करतो, म्हणजे ईश्वर कोण आहे, कसा आहे. अगदी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजे हा जगाचा विचार करणं असं समर्थ म्हणतात. आणि मग हे जगाचे आदिकरण कसं असेल बघा. अज्ञानी माणसांना जग आपल्यापासून निराळेपणाने अनुभवास येते, कारण त्याचं सारं ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय किंवा दृष्ट आणि दृश्य या भेदाच्या आश्रय होऊन उत्पन्न होतं. ज्ञाता आणि ज्ञेय दोन्ही पण स्थल, काल आणि कारण या त्रयाच्या बंधनात वावरत असतात. त्यापैकी कार्यकारण संबंध ज्ञानाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा असतो. आणि बघा श्रोते हो, आपण अज्ञानी लोकांना जगाचा विचार सांगताना ज्ञानी पुरुष कार्यकारण शब्दांचा, संबंधांचा उपयोग करतात. पण फरक एवढाच आहे की अज्ञानी माणूस कार्याहून कारण भिन्न मांडतो आणि ज्ञानी माणूस कार्याहून कारण अभिन्न मांडतो. फरक इतकाच. याचा अर्थ असा की ज्ञानी पुरुषांच्या मते एकच ब्रह्म अनेकपणाने जगात आकारलेले दिसते. म्हणून समर्थांनी निर्मळ अद्वितीय परब्रह्मालाच जगाचे आदी कारण मानले. याला ब्रह्मकारणवाद असं समर्थ म्हणतात किंवा संबोधतात. वास्तविक ब्रह्मस्वरूप निश्चलपणे केवळ असणं, पण चलण्याशिवाय निर्मिती नाही आहे हो. म्हणून मूळचं केवळ असणं, त्याचं होणं व्हावं यासाठी निश्चल परब्रह्मामध्येच प्रथम चलन घडलं किंवा घडतं. आणि या चलनासच आपण मूळ माया असं म्हणतो. अद्वितीया, निर्लेप, निश्चळ या ब्रह्मामध्ये जग कसं निर्माण होतं हे समजून सांगण्यासाठी मूळ माया आपल्याला मानावी लागते किंवा मूळ मायेचा विचार करावा लागतो. समजून सांगण्यास हे स्फुरणमय चलन जे संकल्प स्वरूप असतं, शुद्ध स्फूर्ती स्वरूप असतं, त्यास दोन अंग असतात. म्हणजे ती कोणती बघा, की मी ब्रह्म आहे हे जाणीवेचं म्हणजे हे ज्ञानमय जाणीवेचं अंग आहे. तर शक्तिरूप सामर्थ्याचं एक दुसरं अंग आहे. जाणीव आणि शक्ती मिळूनच ही मूळ माया बनते. आणि जगाच्या रचनेत आढळणारी ही योजना, संगती, व्यवस्था, ही नियमबद्धता, या चतुर कल्पना
या मूळ त्या सगळ्या सर्वज्ञ ह्याचं सगळ्यांचं मूळ त्या जाणिवेमध्ये सापडतं आणि या जगामध्ये आढळणाऱ्या सगळ्या घटनांचा अखंड प्रवाह, त्यातील विलक्षण अशा चित्रविचित्रपणा आणि अव्यक्ताला व्यक्तात आणणाऱ्या शक्तीचा अनंतपणा याचंही मूळ त्या शक्तिरूप अथवा वायुरूप अंगात सापडते. सर्वज्ञ सर्वसमर्थ मूळ मायेस समर्थ अंतरात्मा म्हणतात आणि त्यांचा ईश्वर म्हणजे ज्यांचा ईश्वर हा खरा देव मूळ संकल्प आहे तो सत्य संकल्प असल्याने तो झाल्याबरोबर त्याचप्रमाणे तो घडून येऊ लागते. म्हणजे आपला जो सत्य संकल्पाचा दाता नारायण असं आपण म्हणतो ना, मग जो मूळ संकल्प आहे, जो सत्य संकल्प आहे तो आपण संकल्प झाला त्याप्रमाणे म्हणजे जसा आपण संकल्प केला आहे त्याप्रमाणे ते घडून येऊ लागतो. म्हणून ईश्वर जग निर्माण करतो असं आपण म्हणतो किंवा असं म्हणतात. म्हणजे नुसतं जगच निर्माण करतो का तो, तर तसं नाही आहे. ईश्वर जगाबरोबरच त्यामध्ये म्हणजे तो निर्माण करून थांबत नाही, तर त्याच्यामध्ये या जगामध्ये तो अंतर्यामीपणाने वास करून राहतो, जगाचं धारण पोषण करतो. जगातील प्रत्येक घटनेमध्ये त्याचा मूळ संकल्प गुप्तपणे पण शक्तिरूपाने कार्यरत असतो. म्हणून ईश्वराच्याच इच्छेने सगळ्या घटना घडतात. आपण म्हणतो सुद्धा जे घडते ते ईश्वराची इच्छा किंवा ईश्वर इच्छा बली असती. म्हणजे ईश्वर सकळ करणे जगदीशाचे, म्हणजे इथे समर्थसुद्धा दासबोधात म्हणतात की सकळ करणे जगदीशाचे, म्हणजे 100% सत्य आहे असल्यामुळं या जगात खरा करता हा ईश्वर आहे. म्हणून समर्थांच्या मुखात नेहमी रामकर्ता किंवा रघुवीर समर्थ हे शब्द कायम जे असत. कधीही त्यांनी कुठल्याही कामाचं किंवा कार्याचं श्रेय समर्थांनी स्वतःकडे घेतलेलं नाही आहे. आणि ते दासबोधात तर पदोपदी इतक्या सुरेख अशा ओव्यांचा माळ जोडलेली आहे की मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी पावसी, राम करता ऐसे म्हणसी तेने पावशी यश कीर्ती प्रताप, किंवा रघुनाथ स्मरोनी कार्य करावे तो अवघे सिद्धीस पावे. म्हणजे आपल्या प्रत्येक कर्मामध्ये, कर्तव्यामध्ये, कार्यामध्ये रघुनाथ किंवा राम हे असलंच पाहिजे असा समर्थांचा नेहमी आग्रह राहिला आहे. आता आपण जी मूळ माया म्हणतो तर ती कशी असणार आहे किंवा ती कशी आहे बघा. जगामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या साऱ्या घटनांचा करता ईश्वर आहे. हा अनुभव म्हणजे जगात वावरणाऱ्या ईश्वर किंवा दिव्य शक्तीचा तो अनुभव आहे किंवा असतो. आता बघा, अव्यक्त ईश्वराला व्यक्तपणे विस्तार करण्यासाठी करायला लावणारी त्याची इच्छाशक्ती म्हणजेच मूळ माया. ईश्वरापासून तिला वेगळी काढता येईल का आपल्याला? तर नाही, तिला वेगळं करता येत नाही. परब्रह्माला एका अंगाने ती ईश्वर बनवते आणि दुसऱ्या अंगाने ती स्वतः त्याची निजशक्ती बनते, अशी ही मूळ माया. म्हणून ही मूळ माया विश्वामधील सर्व काही आहे असंच समर्थ म्हणतात. उदाहरणार्थ बघा की आपण आपल्या इंद्रियांनी जे काही ग्रहण करतो, जे ऐकतो, जे अनुभवतो, त्या शब्दांच्या द्वारा आपल्याला जो काही अर्थ समजतो हे सगळं मूळ मायाचं स्वरूप आहे असं समर्थ म्हणतात. म्हणजे यावरून हे लक्षात येतं आपल्या की माणसाचे अनुभवी अंतर्विश्व म्हणजे आपलं आणि वस्तुमय बाह्य विश्व हे दोन्ही मिळून मूळ माया आपल्याला प्रत्ययास येते. आणि माणसाचा अनुभव विश्वामध्ये जे विशेष उच्च प्रतीचे अनुभव येतात त्याचा उगमसुद्धा मूळ मायाच्या कृपेत असतो. उदाहरणार्थ योग्यांना ती समाधीमध्ये स्थिर करते, ती मूळ मायाच. साधकाच्या अविद्या उपाधीचा निराश करून त्याला तुर्यावस्थेत नेते, ती मूळ मायाच. ईश्वराला निकट बसवते आपल्याला, ती मूळ मायाच. महंतांना आत्मशांती देते, मूळ माया. ज्ञानी पुरुषांच्या अंगी विरक्तीच्या रूपाने शोभा पावते, ती मूळ माया. सार व असार निवडून परमार्थ मार्गाचा विचार निर्माण करते आपल्या मनामध्ये. हे श्रेष्ठ अनुभव सुलभ करणारी ही मूळ माया जणू ईश्वराची भार्याच आहे. किती तिला सुरेख असं समर्थाने तिचं वर्णन केलं आहे बघा. आणि तिच्या ज्ञानाच्या अंगाने ती अपार शब्द बोलते किंवा बोलावते आणि शब्दाचा अर्थसुद्धा या मूळ मायेतूनच उगम पावतो किंवा उगवते ती. आणि ह्या आपल्याला ज्या मनुष्याला चार वाणी दिलेल्या आहेत, परापश्यंती, मध्यमानी, वैखरी, इथे सुद्धा सगळं कार्य ह्या वाणीतून बोलण्याचं कार्यसुद्धा मूळ मायाच करते. तर केवळ शब्दाने विचारास चालना देऊन विवेक प्रलयाने ती एवढ्या प्रचंड अशा संसाराचा निराश करते, अशी ही मूळ माया. नाना वेशाने नटणारी मूळ माया म्हणजे कोण असेल सांगा बरं श्रोते हो. या मूळ मायाचं वर्णन समर्थांनी पहिल्या दशकामध्ये
आता सांगते. मूळ माया म्हणजे ही शारदा. समर्थांनी पहिल्या दशकामध्ये शारदास्तवन या समासात दासबोधाच्या शारदेचं इतकं सुरेख वर्णन केलेलं आहे, सविस्तर वर्णन केलेलं आहे की जगामधली साऱ्या कर्तृत्वाचे मूळ तिच्यामध्ये आपल्याला सापडते. ती अनंत ब्रह्मांडे उभारते आणि त्यांना संहारते. ब्रह्मांडाची उभारणी संहारणी हा तिच्या हातचा मळ आहे असं समर्थ म्हणतात. तिचा तो खेळ आहे. या जगात घडणाऱ्या सर्व घटनांना ईश्वराच्या इच्छेप्रमाणे घडवून आणणारी ही ईश्वराचीच एक हुकुमी शक्ती आहे. पण तिचा शोध घ्यायचा तर मात्र तिचा पत्ता लागत नाही. खुद्द ब्रह्मादिकांनाही तिचा अंत लागत नाही. मौज अशी मजा अशी की एवढा प्रचंड खटाटोप करून सुद्धा ती ईश्वरात विलीन होऊन अंतर्धान पावते. इतका सगळा प्रपंच करते, इतकं सगळं हे करते आणि शेवटी ती ह्याच्यामध्ये ईश्वरात विलीन होऊन अंतर्धान पावते. म्हणून सर्व प्राणी मात्रांना ती आत बाहेर व्यापून असणाऱ्या या मूळ मायेला ओळखणं म्हणजेच निर्गुणाची ओळखण होय असं समर्थ म्हणतात. सूक्ष्म परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी ही विलसणारी शुद्ध जाणीव हेच तिचं स्वरूप समजायचं आहे आपल्याला. आणि त्या जाणीवेमुळे ती ज्ञानशक्ती आहेच, पण स्वानंद सोहळा भोगायला देणारी एक निर्मळ अशी स्फूर्तीसुद्धा आहे हो. परमात्मा स्वरूपाचे सारे सौंदर्य, ईश्वराची सारी शोभा आणि त्याचं सगळं ऐश्वर्य तिच्याद्वारे प्रगटते. योग्याच्या ध्यानामध्ये तिचा अंमल चालतो. साधकाच्या चिंतनात ही शारदेचं साह्य होते आणि सिद्धाच्या अंतःकरणात ती समाधी रूपाने प्रत्ययास येते. अशी ही मूळ माया हरिभक्ताच्या ठिकाणी ती भक्ती धारण करते आणि अंतर्निष्ठाच्या ठिकाणी अंतर्मुखतेची स्थिरता तिच्या कृपेनेच घडते. थोडक्यात काय तर सगळीकडं ती म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एकीकडं ती निवांत निर्मळ निश्चल स्वरूपस्थिती असते, तर दुसरीकडे या अफाट विश्वरचनेचा विस्तार देखील तीच मांडते. म्हणजे शांत म्हणता म्हणता ती ह्या विस्ताराकडे पण लक्ष असतं तिचं, ती मांडते. अशा या अनंत वैष्णवी मायेचं कौशल्य कळणं फार कठीण आहे. ती थोराहून थोर आहे. शास्त्र पुराण वेद श्रुती सतत तिचं स्तवन करतात, पण तिला संपूर्ण जाणणे शक्य नसल्याने मोठ्या मोठ्या लोकांनासुद्धा ह्या मूळ मायेचं जाणतेपणाच्या अभिमानाने, म्हणजे जर अभिमान आला की आम्हाला माहिती सगळं, तर ती गोत्यातसुद्धा आणू शकते. स्तवन भजन आणि भक्तिभाव या सर्वांचं मूळ तिच्यात असतं. म्हणून तिच्याशी एकरूप होऊनच तिला वंदन करावं लागतं आणि हेच योग्य आहे असं समर्थ म्हणतात. बघा, अशी ही माया म्हणजे ब्रह्मसुता शारदा, तिला 17वी जीवनकला असंही म्हटलेलं आहे समर्थांनी. आता या मूळ मायाचा विस्तार कसा आहे बघा. ज्ञानी पुरुषाची दृष्टी मूळ संकल्पाला जाऊन अशी भिडलेली असते आणि मग तिथून येणाऱ्या निर्मळ स्फूर्तीने ही मूळ माया आहे तरी कशी, हे समर्थांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. पण विश्वरूपाने तिचा विस्तार कसा होतो हेही त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. याच ते विश्वाची उभारणी आणि संहारणी असं म्हणतात. ईश्वराचा संकल्प जर प्रत्यक्षात आपल्याला उतरवायचा असेल, काही उतरवण्यासाठी काहीतरी द्रव्य हवे, मग ते द्रव्य बीजरूपाने जिच्यामध्ये वास करते अशी ही मधली साखळी म्हणजे गुणमाया. आता ह्या मायेचा विस्तार बघा. ही पहिली ती गुणमाया. आता ही गुणमाया मूळ मायेतूनच प्रगटते आणि ईश्वरी शक्तीचे सूक्ष्म असं रूप आहे. आणि जगाच्या निर्मितीला लागणारी पंचमहाभूतं सूक्ष्मपणे या गुणमायेमध्ये असतात, पण जगातील वैचित्र्यामध्ये असणारे त्रिगुण देखील तिच्यात असतात. म्हणून या गुणमायेला अष्टधा म्हणजे 5 भूते, पंचमहाभूतं आणि 3 गुण अशी मिळून अष्टधा असं 8 म्हटलेलं आहे. माणूस गाढ झोपेत जेव्हा असतो तेव्हा स्वप्न जगतो आणि त्याचे जागेपण दोन्ही तिथे सुप्त असतात. त्याचप्रमाणे पंचभूते आणि त्रिगुण जेव्हा सूक्ष्म आणि साम्यावस्थेत असतात तेव्हा त्याच मूळ मायाची अव्याकृतता अवस्था म्हणतात. ही मूळ मायाची अव्याकृत अवस्था आहे. आणि मग माणूस जेव्हा स्वप्नसृष्टीमध्ये जातो किंवा येतो तेव्हा तेथे जागेपणातील घटनांच्या व पदार्थाच्या प्रतिमांचा खेळ चालतो बघा, हे स्वप्नावस्था. आणि त्याचप्रमाणे विश्वनिर्मितीच्या आरंभीसुद्धा गुणसाम्य जे भंगलं आणि पंचभूताचं परस्पर मिश्रण होऊ लागते आणि त्यामुळं तेथे घटनांच्या पदार्थांच्या सूक्ष्म प्रतिमा तयार होतात. आणि मग या विश्वमनामध्ये त्या राहतात. त्यांना आपण काय म्हणतो तर समर्थांनी त्याला हिरण्यगर्भ असं नाव दिलेलं आहे. बघा, गुणमाया हिरण्यगर्भ. आणि माणसाचं स्वप्न संपलं की तो जागा होतो, जागेपणाच्या म्हणजे आपल्या स्थूल किंवा दृश्य जगामध्ये येतो. मग त्याचप्रमाणे हिरण्यगर्भातील सुद्धा सूक्ष्म प्रतिमा हृदयात दृश्यामध्ये साकार होतात. तेव्हा हे स्थूल
किंवा दृश्य पदार्थांनी किंवा व्यक्तींनी व घटनांनी भरलेलं जग तयार होतं, तेव्हा त्यांना समर्थ विराट असं नाव देतात. गुणमाया, हिरण्यगर्भ, विराट आणि मूळ मायातील शक्ती शिवरूप म्हणजे ईश्वर रूप असते. आणि तेथे आत्मा आणि अनात्मा असा काही भेद नसतो. परंतु जसं जसं आपण विराटाकडे सरकतो तसं तसं ही शक्तीला अधिकाधिक जड स्वरूप येतं आणि मग ती ईश्वरा इतकी सूक्ष्म राहत नाही. अखेर ती वेगळेपणाने पण ईश्वराच्याच सत्तेखाली राहते. अशा मूळ माया, गुणमाया, आकाश, वायू, तेज म्हणजे ही विश्वात कार्य करताना विश्व उभारणीचा क्रम आहे बरं का हा, की मूळ माया आधी, मग गुणमाया, आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी, मग वनस्पती, प्राणी. विश्वाला आदी अंत काही नसतो. मग विश्वाच्या संहारणीमध्ये वरीलच क्रम म्हणजे आत्ता सांगितलेला क्रम फक्त उलट दिशेने घडतो. म्हणजे आधी विश्व येतं, ते मूळ मायेत लीन होतं. काही ठिकाणी समर्थांनी पौराणिक दृष्टिकोन स्वीकारून विष्णू, ब्रह्मा व रुद्र या देवता विश्वाची उभारणी आणि संहारणी करतात असा एक विचार मांडला आहे. आणि हे विश्व कसं निर्माण झालं आहे आणि त्याचा अंत कसा होतो किंवा कसा होणार, केव्हा होणार, याचा निश्चित उलगडा करणं सोपं नाही. पण यातील मर्म असा आहे की तो अव्यक्तातून व्यक्तात अवतरणे व कालांतराने व्यक्ताचे अव्यक्तात अदृश्य होणे असा दोन मार्गी व्यवहार विश्वामध्ये चालतो. त्याच्यानंतर अव्यक्त अवस्थेमध्ये आणि व्यक्त अवस्थेमध्ये प्रत्येक घटनेवर ईश्वराच्या मूळ संकल्पाचा म्हणजेच मूळ मायेचा संपूर्ण अंमल चालतो. खरं ही मूळ माया समजायला फार अवघड आहे. अवघे सूक्ष्माचे कृत्य आहे हे सगळं. हे जाणणं म्हणजेच ज्ञानस्थूलाला खरेपण देणं, हे अज्ञान. आणि सारे विश्व कालाधीन आहे व तो काल ईश्वराधीन आहे असं समर्थ म्हणतात. आता समर्थांची कालगणना कशी आहे बघा. समर्थ असं निश्चितपणे सांगतात की परब्रह्म निश्चळ असल्याने तेथे स्थल, काल, क्रम, वस्तू इत्यादी असू शकत नाहीत. मूळ संकल्पाने केवळ सत्य स्वरूप असणारे ब्रह्म सच्चिदानंद ईश्वर झाले आहे आणि आपल्या अंगभूत असलेल्या चित्स्वरूप शक्तीला स्वस्थ राहता येत नाही, म्हणजे ती शांत राहत नाही. म्हणून निश्चळामध्ये चंचळ निर्माण झाले की अनंत काळ उदय पावतो. मग चंचळ असला तरी तो शक्तिरूपाने ईश्वराहून वेगळा नसतो, पण ईश्वर त्याला मूळ संकल्पानुसार विश्वनिर्मितीची दिशा देतो. तेव्हा त्या दिशेने प्रवाहरूपाने वाहू लागतो. हाच आपला शांत काल. हा शांतकाल प्रवाहरूपी काल सर्वस्वी ईश्वराच्या अधीन राहतो. त्याला साक्षीत्वाने त्याचा संकल्प साकार करीत वाहतो. म्हणून या कालप्रवाहात घडणाऱ्या जगातील सगळ्या घटना ईश्वराच्या इच्छेनेच घडतात. ईश्वराची इच्छा अनुकूल असेल तर आपल्याला काळलं सहाय्य करतो आणि मग कार्य आपोआप चांगलं घडतं किंवा घडत जातं. वस्तूमध्ये घडणाऱ्या या बदलावरून किंवा स्थित्यंतरावरून आणि तिच्या हालचालीच्या गतीवरून आपण हा काळ मोजतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून त्यावरून आपण ऋतुचक्र जाणतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यावरून आपण दिवस रात्र जाणतो. आणि मग ईश्वराने निर्माण केलेलं हे नैसर्गिक काल सगळ्यांसाठी सारखाच असतो. म्हणजे बघा, काळ ओळखणं म्हणजे काय. समर्थांनी काळ कसे सांगितलेत आपल्याला साधारण 3 काळ माहिती आहेत म्हणजे ऋतूचे. पण समर्थांचे काळ बघा, पर्जन्यकाळ, उष्णकाळ, शीतकाळ म्हणजे पावसाळा, उन्हाळा, हिवाळा ह्या तर आपल्याला पण माहिती आहे. पण त्याच्यानंतर समर्थांनी काय केलं बघा, वृद्धापकाळ, अंतकाळ. या माणसाला स्वतःचा म्हणून एक वेगळा काळ असतो. म्हणजे हे सुद्धा त्यांनी उष्णकाळ, शीत तसं तर तो वृद्धापकाळसुद्धा हा एक काळ म्हणजे काल मोजण्याचं साधनच ना. किती दिवस, काय दिवस हे मोजण्यासाठी त्यांनी. आणि स्वतःचा असा काही काळ असे आहेत की प्रत्येक माणसाच्या स्वतःच्या व्यक्तिगत मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतात. समर्थांनी त्यालासुद्धा नाव दिलेलं आहे. संतोष काळ, सुखदुःखाचा काळ, आनंद काळ, कठीण काळ, विषम काळ, विपरीत काळ म्हणजे इत्यादी असे विलंब रूप आहेत काळाचे. अवकाश आणि विलंब. माणसाला आपण एकच मानतो. पंचभूतांना आकार जर आला तर त्यांच्या स्थूल आणि दृश्य वस्तू बनण्यास अवकाश जरूर असतो. वस्तू असा आकार झाली की ती काल तिच्यावर स्वामित्व गाजवतो असं समर्थ म्हणतात. म्हणजे वस्तूंचे अवस्थांतर होते, त्या अवस्थांचा पूर्वपार किंवा पूर्वोत्तर क्रम आणि अवस्थांतराची गती ही सर्व कालाच्या अधीन असतात. आपल्या मनामधील वृत्तीप्रवाहाचा क्रम आपल्याला कालाची जाणीव करून देतो आणि वासनेतून वृत्ती उगवतात. म्हणून वासनातृप्ती काळावर अवलंबून राहते. वासना क्षीण झाली
की वृत्ती उठत नाहीत. वृत्तीप्रवाह थांबला की काळाचं आपल्याला भान उरत नाही. या कारणाने वृत्तीशून्य योगेश्वर व ईश्वर सानिध्य भोगणारे भक्त काळाच्या तडाख्यातून सुटतात. उलट त्यांचे स्वामित्व काळावर चालते. त्यांच्यापुढे काळ थरथर कापतो. पुढे देखता काळ पोटी थरारी. समर्थांनी म्हटलेले. समर्थांनी दृष्टा आणि साक्षी यांच्यामधला फरक सांगितलेला आहे किंवा फरक केलेला आहे. दृष्टा अहंकारयुक्त असतो असं समर्थ म्हणतात, तर दृश्यास म्हणजे तो दृश्याला वेगळेपणाने पाहतो, त्याच्यावर विचार करतो आणि म्हणून तो कालाधीन असतो असं समर्थ म्हणतात. तर साक्षी केवळ ज्ञाप्ती मात्र असते म्हणजेच ती जाणीवरूप असते. साक्षी हाच अक्षर चैतन्य, त्याला त्या समर्थांनी नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यापाशी देहबुद्धीचे विकार नसल्याने काळाची तर वार्ताच नसते. म्हणून स्वस्वरूप निर्विकारी, कालमुक्त आणि कल्पनामुक्त आहे. म्हणजे आपलं हे स्वस्वरूप जे आहे ते सगळ्या ह्याच्यापासून मुक्त आहे असं समर्थ म्हणतात. मग जीवाची रचना कशी झाली आता समर्थ सांगतायत. तत्त्वज्ञान सांगताना समर्थांचं सगळं तत्त्वज्ञान अगदी अजातवादापासून ते थेट व्यवहारवादापर्यंत जीवाच्या विकासासाठी आहे. म्हणजे समर्थांनी जे तत्त्वज्ञान लिहिलं आहे ते फक्त आपला म्हणजे मी देह नाही, मी देह नसून मी आत्मा आहे आणि हा जो जीव आहे याच्यासाठी समर्थांनी हे सगळं तत्त्वज्ञान तयार केलेलं आहे. म्हणजे आपल्या विकासासाठी ते केलं आहे असं म्हटलं तर काही चूक ठरू नये असं मला वाटते. की जीवाची रचना आपल्या ध्यानात यावी म्हणून केवळ सोयीसाठी समर्थ आपल्या विवेचनात मूळ एकच ब्रह्मस्वरूप ते 4 प्रकारांनी सांगतात. बघा ते 4 प्रकार कुठले, तर पहिला प्रकार ते सांगतात की पिंडाला अथवा प्राण्याला म्हणजे पिंडाच्या किंवा प्राण्याच्या देहाला व्यापणारा जो ब्रह्मांश असतो त्याला जीवात्मा असं म्हणतात. दुसरा आहे की ब्रह्मांडाला किंवा दृश्य विश्वाला व्यापणारा जो ब्रह्मांश असतो तो विश्वात्मा किंवा शिवात्मा. आणि विश्वाच्या बाहेरील जो ब्रह्मांश असतो तो परमात्मा म्हणजे जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा. आणि उपाधिरहित असे जे केवळ ब्रह्म असते त्याला समर्थांनी निर्मळ आत्मा असं नाव दिलेलं आहे. होय, स्थूल देह, अंतःकरण आणि त्या दोहस व्यापणारा ब्रह्मांश हे सगळं मिळून आपला जीव बनतो. स्थूल देह पंचभूतापासून तयार होतो. अंतःकरण जाणीवरूप असतं आणि मूळ मायेमध्ये जी चित स्वरूप शुद्ध जाणीव असते तीच ह्या सगळ्या जीवांच्या अंतर्यामी म्हणजे आपल्या सगळ्या प्राणीमात्रांमध्ये विभागून पसरलेली आहे. आणि त्या जाणीवेने सर्व प्राणी आपला स्थूल देह सांभाळतात आणि वाचवतात. पक्षी, श्वापदे, किडे, मुंग्या इत्यादी प्राणी अंगी खेळणाऱ्या या जाणीवेने पळून जातात आणि आपला जीव वाचवतात किंवा आपल्याला जगण्यासाठी अन्न शोधतात. ते लपतात भयाने म्हणजे हे घाबरून जाऊन म्हणजे त्यांना जी जाणीव असते ती जाणीव स्वरूप त्यांच्यात असते म्हणून त्यांना हे सगळं करता येतं. जगातील सगळं प्राण्यांना ती जाणीव जगवते आणि वाचवते. म्हणून तिला या जाणीवेला समर्थ जगज्योती असं पण नाव देतात. ही ज्योतिरूप जाणीव स्थूल देहातून बाहेर पडली तर प्राणी तिथल्या तिथे मरतो. म्हणजे आपल्या अंगामध्ये आपल्या हृदयामध्ये जो स्थित आत्मा आहे म्हणजे सगळ्या सजीव प्राण्यांच्या हृदयामध्ये ती जगज्योती वास करते. पण ती जेव्हा म्हणजे आत्मा निघून गेल्यावर देहाला काय विचारणार, म्हणजे तो देह पडणारच ना, म्हणजे याला मृत्यू असं आपण म्हणतो. आणि प्राण्यांमध्ये सुद्धा ती जगज्योती निघून गेली की प्राण्याचं ते कलेवर निश्चेष्ट पडतं. ही जाणीव मूळ स्वरूपात एकच असल्याने अगदी किडा मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्या सजीवांचं किंवा सगळ्यांचं अंतःकरण एकच असतं. जीव प्राण्यामध्ये पुष्कळ प्रकार आढळतात. प्राण्यांच्या एकंदर 84 लक्ष योनी आहेत आणि हे म्हणजे असं आपण मानतो किंवा आपल्या पुराणामध्ये सांगितलं किंवा भारतीय विचारदर्शनामध्ये आहे. समर्थ ते खरे धरून विचार करतात की वनस्पतीमध्ये आणि खालच्या पायरीवरील योनीमध्ये प्राण्यांचं अंतःकरण विशेष विकसित नसतं. म्हणजे सजीव जे असतात प्राणी त्याच्यावरच्या पायरीवरील योनीमध्ये देहाबरोबर प्राण्यांचं अंतःकरण थोडंसं अधिक विकसित झालेलं असतं असं समर्थ म्हणतात. आणि अर्थात माणसाची बुद्धी म्हणजे सगळ्यात हुशार प्राणी सजीव माणूस त्याची बुद्धी, कल्पना, स्मृती, भावना, वासना ह्या सगळ्या प्राणीमात्रापेक्षा अधिक प्रगल्भ आणि शक्तिमान असतात किंवा आहेत. थोडक्यात काय की सच्चिदानंद आत्म्याचा प्रकाश, कमी अधिक विकसित अंतःकरण आणि पंचभूतापासून बनलेला स्थूल देह अशी ह्या जीवाची रचना समर्थांनी केलेली आहे. कोठेही आणि केव्हाही या रचनेमध्ये यत्किंचितही फरक पडत नाही अशी ही रचना आहे. आता ह्या सगळ्या रचनेमध्ये जगज्योती किंवा ती जरी एक असेल तरीसुद्धा सगळ्या सजीव प्राण्यामध्ये थोडासा माणूस
हा वेगळा आहेच आहे, बुद्धिमान आहे, त्याला स्वतःला विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माणसामध्ये अजून एक वाढतो तो मीपणा किंवा अहंकार. हा माणसाचा मीपणासुद्धा समर्थांनी वर्णन केलेला आहे. आणि ते म्हणतात की जीवाचं प्रधान लक्षण कोणतं, या प्रश्नात समर्थ काय म्हणतात की अविद्येमुळे मी जीव आहे, मी देह आहे. हे मी जे आहे की नाही, मी माझं नावसुद्धा घेताना मी आहे, मी अमुक अमुक आहे, हे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपलं सर्वसामान्यांचं मी असतंच. मी स्वयंपाक केला, मी बोलते, मी गावाला जाते, म्हणजे हा मी जो आहे तो प्रपंचातही आणि परमार्थात पण हा मी आपल्यासोबतच आहे. म्हणजे मी जीव आहे या दृढ संकल्पाने बांधलं जाणं हे आपल्या जीवाचं म्हणजे माणसाचं प्रधान लक्षण मानतात समर्थ. आणि अशाच म्हणजे असं समजा काय आहेच आहे ना ते की मीपणा हा आपल्यामध्ये जास्त ठासून भरलेला आहे. समर्थाचा युक्तिवाद मांडतात की पंचभूतापासून बनलेलं हे दृश्य अविद्यात्मक असतं. प्राण्यांचा अर्थात माणसाचा हा देह पंचभूतापासून बनलेला आहे आणि मग तो दृश्य असतो, म्हणून माणसाचा देह अविद्यात्मक असतो असंही समर्थ म्हणतात. म्हणजे प्रत्येक माणसाचा जीव अविद्यात्मक स्थूल देहात राहतो, तो देह मीच आहे अशी घट्ट कल्पना आपण केलेली असल्यामुळे आपला जीव देहाशी बांधला जातो. मी देह आहे या दृढ भावनेशी, म्हणजे आपली भावना अगदी आपण मी देह आहे असंच म्हणतो, मी आत्मा आहे असं कधीच म्हणत नाही. मग ह्या आपल्या असणाऱ्या भावनेला समर्थांनी देहबुद्धी असं नाव दिलेलं आहे. आणि मग या देहबुद्धीमुळे देह जितका खरा वाटतो, म्हणजे आपला देह हा आपल्याला खराच वाटतो की त्याला आपण किती सजवतो करतो, म्हणजे तो आपल्याला आपलासा वाटतो. त्यामुळे तितकं सगळं जेवढा देह आपल्याला आपला वाटतो, म्हणजे आपण जेवढं त्या देहाला चिकटतो, हा देह म्हणजे मी, तसं मग पुढचं दृश्य किंवा बाहेरचं दृश्य देखील आपल्याला खरे वाटते. आणि मग त्या देहात राहणारा जीव आणि दृश्य वस्तूंना वश करून घेतो आणि शक्य तितके देहसुख मिळवण्यासाठी धडपड करतो. आणि पण अविद्यात्मक दृश्य वस्तूपासून जीवाला खरं सुख मिळतं का हो, ह्या सतत आपण धडपडत असतो. आज एक मिळते तर परत उद्या अजून दुसऱ्या वस्तूच्या मागे लागतो. म्हणजे आपण काही समाधानी राहत नाही. जोपर्यंत मी देह आहे अशी आपली दृढ कल्पना असते किंवा संकल्पना असते, तोपर्यंत आपल्याला समाधान किंवा शांती मिळत नाही. आपलं समाधान अजून वाढतं, म्हणजे अजून काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करतं. म्हणजे खरं सुख नाही, जिथे नाही तेथे शोधण्याचे आपल्या जीवाचे हे श्रमच आहेत ना. म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं? आता सुख म्हणजे काय असतं, प्रत्येकाच्या आपापल्या व्यक्तिशः वेगवेगळ्या वैयक्तिक कल्पना आहेत. पण सर्वसामान्य देहाला तर सुख म्हणजे काय असतं हे एक मोठं प्रश्नचिन्ह असतं. एक सुख मिळालं की परत दुसऱ्या सुखाचा हव्यास असतो, परत तिसरं मिळवायला जातो. म्हणजे हे सततचं समर्थ म्हणतात की हे सगळं करताना त्याचे श्रम वाया जातात. म्हणजे हा सगळा अज्ञानाचा परिणाम आहे असं समर्थ म्हणतात. म्हणजे आपण अज्ञानी आहोत म्हणून आपण ह्या दृश्य सुखाच्या मागे पळतो आहोत. अज्ञानाने म्हणजेच मी कोण आहे हे न जाणल्याने हा सगळा घोटाळा होतो. मी कोण आहे म्हणजे जोपर्यंत आपण मी देह आहे असं म्हणू तोपर्यंत हे घोटाळे होतच राहणार. वास्तविक मी ब्रह्म आहे हे मूळ संकल्पाचे स्वरूप आहे. तो संकल्प ज्ञानमय असल्याने अंतरात्मा अथवा ईश्वर सर्वज्ञ आणि सर्वसमर्थ असतो. मग हे एवढं विश्व धारण करून देखील तो त्याच्यापासून अलिप्त राहतो. मग त्याचा आनंद त्याच्यापाशी असल्याने त्याचे सर्व साक्षीपण विश्वाच्या कारभाराने यत्किंचितही मलिन होत नाही किंवा खराब होत नाही. आपल्या संकल्पाने तो बांधला जात नाही म्हणून त्याचे अनंतपण भंग पावत नाही. मग समर्थ म्हणतात याच्या उलट जीवाची स्थिती होते की विश्वातील दृश्याच्या राज्यात अविद्येचा सगळा अंमल चालतो. प्रत्येक माणसाच्या अंतर्यामी मूळ संकल्पातील जाणीव वास करते. मग ही जाणीव म्हणजे नेमकी कोण, तर ती जाणीव दृश्य देहाच्या चौकटीतच वावरते आणि केवळ अज्ञानामुळे परत मी देह आहे अशी संकल्परूप येतं त्याला. आणि मग त्याचा परिणाम होऊन जीव ईश्वरापासून वेगळा निघतो, अल्प बनतो आणि संकल्पाने बांधला जातो. मीपणा, अहंभाव किंवा देहाचा अभिमान हे सगळे जीवपणाचे लक्षण म्हणजे गमक आहे असं समजावं. मीपणाच्या म्हणजे अभिमानाच्या प्रमाणावरून जीवाच्या बद्धपणाचे प्रमाण मोजता येते. मग देहाभिमानाने जीवात संशय घेरतो आणि मग त्यांच्या आपल्या समाधानाचा क्षय होतो आणि मग त्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम हे
ह्या चक्रव्यूहात अडकावं लागतं असं समर्थ म्हणतात. मग म्हणजे हे सगळं कशामुळं होतं, तर एक भ्रमाचं एक साम्राज्य आपल्या मानवी जीवनाला व्यापलेलं आहे. समर्थ म्हणतात की मानवी जीवनाला जो भ्रम असतो तो कसा असतो बघा. एका निर्गुण ब्रह्माखेरीज सगळं मायेच्या कक्षेत येतं. मग ते भ्रमरूपच असतं सगळं. मग समर्थाचं निश्चित मत आहे की ज्ञानी पुरुष त्या निर्मळ ब्रह्मस्वरूपात जाऊन भिडतो आणि म्हणून तोच एकटा ज्ञानी जो असतो तोच एकटा भ्रमापासून संपूर्णपणे मुक्त असतो. बाकी आपण सारे सामान्य लोक त्या भ्रमामध्ये वावरत असतो. सगळं विश्व म्हणजे भ्रमरूप आहे. अर्थात जगात जन्मास येणारा प्राणी ह्या भ्रमाचं सावट घेऊनच ह्या सावलीतच जन्म घेतो भ्रमाच्या. आणि मग ज्ञानी पुरुषाला वस्तू जशी आहे तशी दिसते, पण अज्ञानी पुरुषाला ती तशी दिसत नाही. मग ती कशी दिसते, म्हणजे ती आपली कल्पना लढवतो. मग कसं आपल्या म्हणजे त्या हत्तीसारखं की म्हणजे आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की डोळे बांधून म्हणजे हत्ती बघायला लावतात लोक. तर ज्याला जो अवयव हत्तीचा दिसतो त्याला तो हत्ती तसा वाटतो. तसंच हा भ्रम आहे. आपली कल्पना त्याच्यावर लादतो आपण आणि त्या कल्पनेने निर्माण केलेल्या ह्या भ्रममय जगामध्ये आपण मन तिथे लावतो आणि मग जगतो. मग एखाद्या करंट्या माणसाने उन्हाने पडावे व पैसा आणि स्त्रीसुख आणि वैभव म्हणजे आराम बसायचा आळशीपणाने आणि ह्या सगळ्या कल्पना करायच्या आणि त्यापैकी एकही, कारण ह्या नुसत्या कल्पना असतात, त्या साकार कशा होतील. मग तसंच मायेच्या अंमलाखाली अनेक प्रकारच्या भ्रमांच्या बाजारात हा माणूस म्हणजे हा मनुष्य प्राणी जीवन जगत असतो. आणि समर्थांनी वर्णन केलेले काही भ्रम प्रकार आपण बघूया. खोट्या कल्पना, भ्रमाचा पहिला प्रकार आहे बघा, खोट्या कल्पना. माणूस वस्तूवर कल्पनेने आरोप करतो व तसे वागतो आणि त्या कल्पनेचं फळ त्याला हवे तसं मिळत नाही. उदाहरणार्थ बघा, खोटे वैभव दाखवणारा बहुरूपी. म्हणजे बहुरूपी आपण बघतो, तो खोट्या असं राजाचा ते वेश घेऊन येतो आणि नंतर म्हणजे एखादं खोटं वैभव असतो, बहुरूपी असतो, तो आपल्या बायकोला लक्ष्मी म्हणतो. तो असतो म्हणजे एक लक्ष्मी नाव की बहुरूपी आपल्या बायकोला लक्ष्मी म्हणतो. एखादा आपल्या अंगवस्त्राला लक्ष्मी म्हणतो. गर्भ गळू नये म्हणून कमरेला एक दोरी बांधतात भारलेली, तिला लक्ष्मी म्हणतात. एखाद्या गरीब घरातील स्त्री, तिचं जन्मजात नाव लक्ष्मी असतं. या सगळ्या म्हणजे हे एक उदाहरण दिलं की हे सगळी लक्ष्मीची नावं. कुणाकुणाला किती वेगवेगळ्या कल्पना आहेत लक्ष्मी नावाच्या, पण खरी लक्ष्मी ती वेगळीच आहे. खरी लक्ष्मी म्हणजे देवी लक्ष्मी, पैसा. पण हे म्हणजे असं भ्रम आहे की आपण म्हणजे नाव गंगाबाई पण नेहमी तहानेने तडपडते, किंवा नाव सोनूबाई पण अंगावर एक सोन्याचा मणी नसतो. म्हणजे हे भ्रमाने आपण नावं ठेवलेलं असतं, म्हणजे ती फसवी कल्पना असते. दुसरा भ्रम समर्थाने सांगितला की परस्पर विरोधाने निर्मित भ्रम. म्हणजे बघा, नाव कुबेर आणि तो घरोघर भिक्षा मागत हिंडतो. नाव जन्म सावित्री आणि ती असते बालविधवा. म्हणजे दशावतारामध्ये सुद्धा कृष्णाचं काम करतो, म्हणजे हा एवढा मोठं देवाचं काम करतो, पण ते काम संपलं की तो कपडे मागत हिंडत असतो. म्हणजे अशा परस्पर विरोधी भ्रम. सरस्वती नाव असते पण अक्षराची सुद्धा तिला ओळख नसते. अशी खूप उदाहरणं आहेत. नाव सुंदर असतं पण अगदी अक्षरशः ती कुरूप असते. म्हणजे एकीकडे सगळं मिथ्या म्हणायचं आणि दुसरीकडे ते सत्तेसाठी धडपडायचं. ज्ञानीपणा मिरवायचा आणि दुसरीकडे वैभवाला भुलायचं. नाव असतं वाघ्या आणि तो असतो एक भिकारी म्हणजे घाबरणारा कुत्रा, त्याचं नाव वाघ्या ठेवलेलं असतं आपल्याला. म्हणजे हे असे कितीतरी उदाहरणं आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्याला बघायला मिळतात. नंतरचा तो दृष्टीभ्रम समर्थांनी सांगितलेला आहे तो बघा. म्हणजे एक असतं पण ते दुसरंच दिसतं. जसं आपल्याला ते मृगजळ दिसतं बघा. आपण जर आपली बोटंसुद्धा एकदा आपण प्रयोग करून बघा, आपली बोटं जर पाण्यात घातली आपण तर ती आपल्याला अशी छोटी वाटतात. वास्तविक बोटं असतात त्याच्याहीपेक्षा ती लहान वाटतात, आखूड दिसतात. किंवा दारू पिलेल्या माणसाला म्हणजे असं भलतंच तो काहीतरी बोलतो आणि ते त्याला म्हणजे काहीतरी दिसतं आणि तो तसंच बोलतो. आपण रस्त्याने जात असताना उन्हामध्ये जर गाडीत जात असो आपल्याला, तर असं रस्त्यावर पाणी पडलेलं दिसतं पण ते जवळ जाताना पाणी नसतं. म्हणजे असा जो भ्रम. किंवा आजकाल एक TV सिरियलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये की पुरुष पात्र स्त्री वेश घालून येतात. आपल्याला माहीत असतं ते पुरुषांनी स्त्री वेश धारण केला, पण थोड्या वेळासाठी का होईना आपल्याला असं आपण भूलतो. म्हणजे त्याला आपण स्त्री वेशामध्ये बघतो तेव्हा स्त्री समजून जातो. म्हणजे अशा खोट्या कल्पनांना प्रेक्षक भूलतात. म्हणजे हा आपल्या दृष्टीला, हा आपल्याला डोळ्यांना होणारा हा भ्रम आहे असं समर्थ म्हणतात. आणि चौथा भ्रम सांगितला आहे त्यांनी की चुकीची कल्पना.
आता बघा, स्वप्नातील दुःखानं असं घाबरून जाणे, कधीतरी वाईट स्वप्न पडतं आणि मग आपली ती आपण घाबरून उठतो आणि मग त्याचा परिणाम आपल्याला जागेपणी सुद्धा जाणवतो. किंवा जे मेलेली माणसं आहेत ती आपल्याला स्वप्नामध्ये दिसतात आणि म्हणजे काहीतरी बोलतात आपल्याशी स्वप्नामध्ये आणि आपण जागे झाल्यावर ते आपल्या मनात कुठेतरी घर करून बसतं. म्हणजे ह्या चुकीच्या सगळ्या भ्रमाच्या कल्पना आहेत ह्या सगळ्या. किंवा काहीतरी आपल्याला त्रास होत असतो, म्हणजे तब्येत बरी नसते किंवा कुठला तरी वारंवार त्रास होतो, पण त्याला आपण एक नाव देतो की भूतबाधा झाली आपल्याला किंवा काहीतरी झालं असेल. अशा ह्या काहीतरी असं या जन्मी जे मिळालं ते पुढच्या जन्मी मिळालं पाहिजे किंवा पुनर्जन्म, ह्या ज्या आपण आशा धरतात ना, याचं काहीच फळ मिळत नाही असं समर्थ म्हणतात. फक्त असे प्रयोग करत राहतो आणि आपल्या देहाचा, कर्माचा, जातीचा, ज्ञानाचा आणि मोक्षाचा आपण अभिमान धरतो. हा सुद्धा एक भ्रम आहे. आणि इतर भ्रमामध्ये समर्थाने सांगितलं की स्वतःपाशी असणाऱ्याच वस्तूचा विसर पडणे, कधी कधी आपल्याजवळ आहे, जे आपल्याजवळ आहे त्याचा विसर पडून संदेह निर्माण होतो. अरे हे मी घेतलं आहे की नाही, हे माझ्याकडे आहे की नाही, हा जेव्हा संदेह निर्माण होतो तर समर्थ त्याला सुद्धा भ्रम म्हणतात. प्रचिती आली नाही तरी ज्ञान बडबडणे, म्हणजे काहीच माहिती नाही आपल्याला, ते त्याच्या गावाला जात नाही, पण एखाद्याला सवय असते बघ, कोणी जर काही सांगत आहे, हो हो ते मला माहिती आहे, हो हो ते मला माहिती, म्हणजे असं म्हणण्याचं, म्हणजे प्रचिती व्यर्थ बडबड किंवा उगाच तर्क करत राहणं किंवा न्याय अन्यायाची अजिबात चाड नसणं आणि कर्मठपणासाठी आपल्या म्हणजे आपला हेका धरून ज्ञानाची हेळसांड करणं, तसंच ज्ञानाच्या बळावर कर्मभ्रष्ट होणं, खोट्या बातमीने, अपशकुनाने, दुश्चिन्हाने मन आपलं भंग पावणं, म्हणजे शरीराने नुसतं सुखभोग भोगीत राहणं, हे सगळे भ्रम आहेत असं समर्थ म्हणतात. आता बघा, जीव पुन्हा जन्म घेतो हा सुद्धा एक मोठा भ्रमच आहे. भारतीय अध्यात्मवादामध्ये तत्त्वज्ञानामधील संसार ही कल्पना समर्थांना पूर्ण मान्य आहे. जीवाच्या जन्ममरण परंपरेला संसार म्हणतात. समर्थाने किती छोटी संसाराची व्याख्या केली की आपले जे जीव आहेत अज्ञानी, जे जन्म आणि मरण, जन्म घेतात परत मरण पावतात, परत जन्म घेतात, या परंपरेला समर्थ संसार म्हणतात. म्हणजे जीवाच्या जन्ममरणावर कर्माच्या नियमांचा अंमल चालतो. मग जोपर्यंत जीव देहात मीपणाने जगतो तोपर्यंत संसार त्याच्या मागे लागलेला असतो. मग आपल्या कर्मसंचयानुसार आपण जे कर्म करतो त्याचाच प्रारब्ध भोग म्हणतो आपण त्याला, पण त्याच्यामुळेच जीव जन्म घेतो. पाप आणि पुण्य जर सारखं झालं की मग आता आपण म्हणतो की 84 लक्ष फिरून मानव जन्म येतो, पण जेव्हा समर्थ म्हणतात पाप आणि पुण्याचा साठा सम झाला की माणसाचा जन्म येतो. आज पुन्हा माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहे हे खरं आहे, पण पूर्वी आपले किती जन्म झालेत हे आपल्या कुणालाही माहीत नाही, किंवा आपण कुठल्या योनीमध्ये होतो मागच्या जन्मी हे पण आपल्याला पत्ता लागत नाही. कदाचित त्या योनीमध्ये किंवा मागच्या जन्मामध्ये आपण कर्म चांगलं केलेलं असावं किंवा पापपुण्य समप्रमाणात झालेलं असावं, म्हणून आपल्याला हा माणसाचा जन्म आला आहे. आणि आत्ता या माणसाच्या जन्मामध्ये सुद्धा जी माणसं खरं सत्कर्माला लागतात, परमार्थाला लागतात, त्यांचा थोडा पुण्याचा साठा जास्त असावा आपण असं समजूया. कारण बघा कितीतरी लोक आहेत, आता ह्या करोनामुळे सुद्धा किती लोक जात आहेत, पण जे खरेच परमार्थी आहेत ते आपापल्या घरात बसून काहीतरी ज्ञानार्जन करतायत, मग त्यांना परमेश्वर किंवा समर्थ त्यांना सुखी ठेवणारच ना. म्हणजे थोडं तरी आणि कलियुगामध्ये फार सांगतात बघा, कलियुगामध्ये खूप थोड्या भक्तीने प्रचिती येते किंवा परमार्थ साधता येतो. मग आपल्याला तितका वेळ आत्ता तर ह्या करोनामुळे सगळ्यांना ठप्प केलं आहे आणि केवढा वेळ दिला आहे आपल्याला नामस्मरण करायला किंवा भक्ती करायला किंवा परमार्थ आचरायला. खरोखर जर आपण म्हणजे करोना पॉझिटिव्ह नाही, पण हे सगळं जर वातावरण पॉझिटिव्हिटीने घेतलं किंवा सकारात्मकतेने घेतलं तर निश्चितच आपला उद्धार तरी होऊन जाईल एवढं तर मला वाटतं आहे. आणि बा समर्थांच्या मते म्हणजे समर्थ म्हणतात की खरंच आपण आत्ता मागच्या जन्मी कोण होतो, त्याच्या आधी कुठून आलो, म्हणजे हे सगळं न समजणारं म्हणजे एक गूढ आहे किंवा उकलता न येणारं गूढ आहे असं समर्थ म्हणतात. माणसाला 4 देह असतात, समर्थांनी त्याचं वर्णन केलं आहे. त्यापैकी स्थूल देह म्हणजे आपण आहोत तो, आपल्याला दिसतो तो, त्यामध्ये राहणारा सूक्ष्म देह जो की आपल्याला दिसत नाही, आणि आपल्या वासना त्याच्यामध्ये असतात. त्या सूक्ष्म देहामध्ये वासना वायुरूप असल्यामुळे आपला सूक्ष्मदेह वायुरूप असतो. देह आपला माहिती आहे आपल्याला की 25 तत्वांचा बनलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठले तत्व, अंतःकरण पंचक आहे आपलं, की ते शुद्ध स्मरण, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. त्याच्यानंतर प्राणपंचक आहे, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान.
पंचज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, नाक, कान, रसना आणि त्वचा. पंचकर्मेंद्रिय आहेत, हात, पाय, गुद, उपस्थानी वाणी. पंचविषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. अशा सगळ्या ह्याचा 5 मिळून 25 तत्वांचा हा असा आपला देह आहे. म्हणजे हा 25 तत्वांचा सूक्ष्म देह आणि वासनात्मक देह किंवा लिंगदेह असं याला कुठलंही नाव देतात. मृत्यूच्या वेळी हाच सूक्ष्म देह स्थूल देहातून बाहेर पडतो. म्हणजे आपण म्हणतो की आपला आत्मा बाहेर पडतो. पण खरं तर जेव्हा आपला मृत्यू येतो किंवा जेव्हा आपला स्थूल देहातून हा सूक्ष्म आत्मा बाहेर पडतो, तो आत्मा म्हणजे पुढील जन्माची प्रस्तावना किंवा पुढील जन्माचं कारण ठरतो. कारण आपला आत्मा आपण कपडे बदलल्यासारखंच असतं ना. आत्मा तर अमर आहे, फक्त तो देह बदलतो. आता मनुष्य जन्मातून पुढे कुठला देह येणार आहे किंवा कुठला जन्म मिळणार आपल्याला तेही माहिती नाही. मागे कोण होतो हेही आपल्याला माहिती नाही आहे. मग मागील अनेक जन्मामध्ये जीवांनी काय कर्म केलेली असतात ती संस्कार रूपाने सूक्ष्म शरीरामध्ये साठवलेली आढळतात. म्हणजे आपण जे म्हणतो की मागची कर्म आली, ते अगदी बरोबर आहे की आपण जी कर्म केलेली असतात ती सूक्ष्म रूपाने आता आपल्यामध्ये किंवा संस्कार म्हणजे चांगले संस्कार असतील तर निश्चितच मागचा जन्मसुद्धा आपला थोडा चांगला असेल असं आपण समजावं असं समर्थ म्हणतात. म्हणजे सूक्ष्म देहामध्ये जीवाच्या मागील इतिहास सापडतो. पूर्वी घडून गेलेल्या कर्माचा बरा वाईट परिणाम जीवाला या जन्मी भोगावा लागतो. समर्थ त्यास संचित असं म्हणतात. जेव्हा त्या त्वाचित्वा पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले असं समर्थ म्हणतात मनाला, आपल्या मनाच्या श्लोकामध्ये. मग म्हणजे कुठेतरी मागच्या जन्मीचा थोडासा विचार इथे येतो आणि म्हणून मग म्हणजे मागचे संस्कार आपल्याला या जन्मी कळतात. मग जे क्रूर वगैरे असतात बघा, जे खलनायक असतात म्हणजे प्रपंचातले, मध्ये निश्चितच मागच्या जन्मी कुणीतरी क्रूर श्वापद असतील किंवा जे खूप शांत असतात, जे खूप भित्रे असतात ते ससे असतील किंवा जे खूप शांत असतात, मनमिळावू असतात. म्हणजे असं आपण तर्क करू शकतो समर्थांच्या म्हणण्यानुसार. मानवी जीवनामध्ये अंतकाळास अगदी खूप महत्त्व आहे असं समर्थ म्हणतात. तो संधिकाल आहे म्हणतात. म्हणजे जसा सूर्य मावळायच्या आणि रात्र व्हायच्या आधीचा जो काळ असतो त्याला आपण संधिकाल म्हणतो, किंवा सूर्य उगवायच्या आणि अंधार संपायच्या आधीचा काळ म्हणजे तो संधिकाल. तसा आपला वृद्धापकाळ म्हणजे अंतकाळ याला संधिकाळ का म्हटलं आहे की या आत्ताच्या जीवनाची ती समाप्ती किंवा तो शेवट असतो आणि नवीन जन्माची ती सुरुवात असते. म्हणून समर्थ म्हणतात की हा अगदी विशेष असतो. आणि खूपदा म्हणजे सांगतात की सगळेच संत सांगून गेलेत आपल्याला की अंतकाळी आपल्या तोंडामध्ये जर परमेश्वराचं नाव आलं तर निश्चितच पुढे चांगली गती मिळते किंवा चांगला जन्म मिळतो. म्हणजे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थांनी सुद्धा अंतकाळाला अतिशय विशेष असं महत्त्व दिलेलं आहे. कारण त्यावेळच्या विचारावरून जीवाला पुढील गती मिळते. मरणानंतर जीव त्या अवस्थेत किती काळ राहतो हे समर्थ सांगत नाहीत. ते एवढंच म्हणतात की आपल्या प्रधान वासनेप्रमाणे पुढील जन्म येतो. माणूस म्हणून मेलेला जीव पुन्हा कुठल्याही योनीत जन्माला जाऊ शकतो. कारण त्याला कारण देह म्हणजे अज्ञान आणि चौथा महाकारण देह म्हणजे ज्ञान असं समर्थाने सांगितले. म्हणजे बघा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपला जेव्हा अंतकाळ म्हणजे वृद्धापकाळ, अंतकाळ म्हणजे शेवटच्या क्षणी आपल्याला काय कळणार आपण काय करतो ते. त्याच्यामुळे आत्तापासूनच किंवा प्रभातेमनी रामचिंतित जावा जे समर्थ म्हणतात की नाही, ते प्रभातेमनी हेच आहे की तारुण्यापासूनच जर परमार्थ करायला लागलात, नामस्मरण नवविध भक्तीपैकी कुठलीही एक भक्ती जर आपण आचरली तर त्या भक्तीद्वारे आपण आपला अंतकाळीसुद्धा आपण स्थिर राहू शकतो. स्थिर राहणे म्हणजे भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या कुठल्याही श्रवण मनन चिंतन नामस्मरण. आता शेवटी इंद्रिय सगळी शिथिल झालेली असतात आपली, त्यामुळे आपल्याला कीर्तन करायचं तर शक्यच नाही उभारणं किंवा बाकीची कुठली भक्ती करते. एक नामस्मरण भक्ती जी आपल्याला आपल्या सतत बरोबर असणार आहे आणि ती जरी आपल्याला करता आली तर आपण निश्चितच पुढच्या जन्माची प्रस्तावना म्हणजे आपला पुढचा जन्म माहिती नाही आपल्याला की म्हणतो की हा जन्म शेवट. अरे शेवट कुठे, आपल्याला कुठं माहिती आपला शेवट कसा आहे किंवा आपण कधी थांबणार आहे हे कालचक्र कोणालाही ज्ञात नाही आहे, कोणी लिहूनही ठेवलं नाही पुराणामध्ये. त्यामुळे आपल्याला पुढचा जन्म निश्चित आहे पण तो चांगला यावा हे जर वाटत असेल तर आपण आत्तापासून चांगलं वागून मीन्स परमार्थामध्ये राहून परमार्थ करून आणि आपलं उरलेलं आयुष्य अगदी सुखाने म्हणण्यापेक्षा
देवाच्या सद्गुरूच्या आशीर्वादाने, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अगदी आपण लीन होऊन जर आपण पुढचं आयुष्य यापुढील आनंदात, परमार्थात, नामस्मरणात जर घालवलं तर निश्चितच पुढचा जन्म म्हणजे पुढची प्रस्तावना म्हणजे आत्मा आपला पुढच्या चांगल्या देहामध्ये जाईल एवढी तरी आपण अपेक्षा म्हणण्यापेक्षा त्याच विचाराने जर आपण आता वागू लागलो तर निश्चित आपल्याला पुढे चांगला दिवस येणार आहेत. आता याच्यानंतर तत्त्वज्ञानामध्ये समर्थांचं नीतिशास्त्र अतिशय महत्त्वाचं आहे. एकंदर मानवी जीवनामध्ये आणि विशेष करून आध्यात्मिक जीवनपद्धतीमध्ये समर्थांनी नैतिक आचरण, नीतिशास्त्र म्हणजे काय तर नैतिक आचरण याला खूप महत्त्व दिलेलं आहे. सद्गुण म्हणजे नीती आचरण म्हणजे काय की आपलं नैतिक आचरण आणि सद्गुण संवर्धन म्हणजे जास्तीत जास्त चांगले गुण मिळवणे आणि चांगलं वागणं ह्याला खूप मोठं स्थान समर्थांनी दिलेलं आहे. आणि त्या कारणाने त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये नीतिशास्त्राचा महत्त्वाच्या अंगाचं विवेचन अगदी सहज येऊन जातं. त्यांनी केलेल्या नीतितत्वांचा विवेचनाचा एकसूत्रीपणा ध्यानात येण्यास त्यांच्या नीतिशास्त्राची पार्श्वभूमी आपल्याला कळली पाहिजे. म्हणजे त्यांना नेमकं नीतिशास्त्राबद्दल काय ते नीती आचरण वगैरे हे शब्द नीतिशास्त्र म्हटलं की आपल्याला खूप मोठं काहीतरी वेगळं शास्त्र वाटते. पण आपलं रोजचं आचरण नैतिक आचरण ह्याला समर्थांनी नीतिशास्त्र म्हणून एक शास्त्रोक्त विधान केलेलं आहे. त्याच्या बाबतीत ते म्हणतात अंतरात्मा म्हणजे सच्चिदानंद स्वरूप ईश्वर, त्या ईश्वराचे साक्षात दर्शन घेणे हे मानवी जीवनाचं सर्वोत्तम ध्येय आणि समर्थ मानतात. म्हणून त्यांचं नीतिशास्त्र सर्वांगाने अध्यात्मानुसारी आहे. आणि अर्थात त्यांची नीती पतिव्रतेप्रमाणे ईश्वराला सोडून कधीही जात नाही. ईश्वराच्या ती सतत बरोबर असते. ईश्वर दर्शन होण्यासाठी माणसाला देहबुद्धी मागे टाकावी लागते, मी आत्ता सांगितले, आणि आत्मबुद्धीमध्ये प्रवेश करावा लागतो. मग स्वार्थी आणि सकाम कर्माच्या रूपाने देहबुद्धी प्रत्यक्षात अवतरते, तर निस्वार्थ आणि निष्काम कर्माच्या रूपाने आत्मबुद्धी प्रत्यक्षात अवतरते. निष्काम कर्म अथवा कर्तव्य म्हणून केलेलं कर्म हे आत्मबुद्धीचं प्रवेशद्वार आहे असं समर्थ म्हणतात. म्हणजे कोणतंही कर्तव्य नीट पार पाडत असताना नैतिक आचरण आणि सद्गुण पोषण ह्या दोन्ही अतिशय उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून ईश्वर दर्शनासाठी आवश्यक पूर्वतयारी या दृष्टीने समर्थ नीतीला म्हणजे आपण जर नीतीने न्यायाने वागलो, आपलं आचरण जर सदाचरण असलं तर आपल्याला ईश्वर दर्शनाच्या जाण्याच्या रस्त्यावरून कोणी आपल्याला म्हणजे हलवू शकत नाही किंवा आपल्याला निर्धोकपणे या ईश्वर दर्शनाच्या रस्त्यावर जाता येतं किंवा ती वाट आपल्याला मोकळी असते. समर्थांच्या मते भक्ती किंवा स्वरूपानुसंधान ईश्वर दर्शनाचे एक प्रधान साधन आहे. भक्तीचे परत त्यांनी 2 प्रकार पाडलेले आहेत. भगवंताचे अखंड स्मरण किंवा अनुसंधान ही एक भक्तीचा प्रकार आहे आणि त्या अनुसंधानाला म्हणजे जे आपलं अनुसंधान आहे त्याला पोषक असं आपलं आचरण म्हणजे सदाचरण असे 2 समर्थांनी भक्तीचे परत प्रकार सांगितलेले आहेत. वास्तविक भक्ता अनुसंधानाच्या अभ्यासाने स्वस्वरूपी जिव्हाळा उत्पन्न होतो आणि नंतर भगवंती आपलं अंतर्यामी किंवा आपलं अंतर किंवा आपलं मन भगवंताच्या चरणी लागतं. अंतरी भगवंत म्हणजे आपलं मन भगवंताच्या चरणी रमू लागतं की भगवंताला प्रिय असणाऱ्या आणि भगवंताकडे नेणाऱ्या सद्गुणाचं संवर्धन आपोआप आपल्याकडून होतं किंवा घडतं. म्हणूनच भक्तीला समर्थ नीतीची जननी मानतात. म्हणजे जर आपण नीतीने न्यायाने वागलो, सदाचरण करू लागलो तर आपोआपच आपण ईश्वर भक्तीकडे जाऊ लागतो किंवा लीन होऊ शकतो. भक्तीमधून सर्व सद्गुण स्वाभाविकच उगम पावतात किंवा उदय पावतात आणि म्हणजे आपोआप म्हणजे एकदा जर आपण भक्ती करायला सुरुवात केली की बरोबर साहजिकच आपल्याला दुसऱ्याबद्दलची असूया कमी होते, द्वेष कमी होतो, मनातला अहंकार जातो. कारण भक्ती हे किती सुंदर नाव आहे आणि जर आपण ईश्वराच्याच भक्तीत अनुसंधानात लागलो तर हे बाकीचे विषय विकार आपल्या जवळसुद्धा फिरकणार नाहीत. साहजिकच मग तो अगदी समर्थांचा ठाम विश्वास आहे नव्हे सिद्धांतच आहे की ह्या भक्तीतून आपल्या सदाचरणाचा उदय होतो. सर्व प्राण्यांच्या देहातून एक अंतरात्माच प्रगटतो असं समर्थ म्हणतात. माणसाला म्हणजे सगळ्यांच्या देहात तर अंतरात्मा असतोच सजीवाच्या, पण माणसाच्या देहात तो मीपणाने प्रगटतो. आता हा मी कोण, मग याचा शोध फक्त आपणच करायचा आहे. मी कोण हा शोध फक्त स्वतःलाच करता येतो आणि फक्त माणूसच तो करू शकतो. मग समर्थ म्हणतात समर्थांच्या मताने की नैतिक आचरण ह्या शोध प्रक्रियेचा आरंभ आहे. नीतीने माणूस माणसासारखा, माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे जे म्हणतो ते नीतीने माणूस वागू लागला
की बरोबर मी कोण याचा शोध त्याला लावता येतो. आणि मग जनावराचा देह कसा, म्हणजे प्राण्यांचा देह कसा पराधीन असतो, माणसाचा देह सहसा पराधीन नसतो, तो आपल्या हातात असतो. आणि मग माणूस कसा परिस्थितीपेक्षा तो मोठा आहे, परिस्थिती तो निर्माण करू शकतो. मग कोणीतरी म्हणजे कुठलं तरी उच्च ध्येय साध्य करून घ्यायचं सामर्थ्य माणसाच्याच अंगी आहे, ते जनावराच्या अंगी येत नाही. आणि मग जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रामध्ये माणूस काय काय कमावू शकतो याची एक मोठी यादी समर्थांनी पहिल्याच दशकात दासबोधातल्या दिलेली आहे. म्हणजे दासबोधातला पहिल्या दशकातला बहुतेक शेवटचा समास नरदेहस्तवन, याच्यामध्ये नरदेहाच्या साह्याने माणूस काय काय करू शकतो, पण चांगली कामं, नीतीची कामं आणि सदाचरण हे जर केलं तर नक्कीच हा स्वाधीन असलेला देह, हा आत्मा म्हणजे मी देह आहे, देहबुद्धी ते आत्मबुद्धीपर्यंत जाण्याचा मार्ग हा नरदेहामध्येच आपल्याचकडून आचरला जातो आणि तो आचरला पाहिजे. समर्थ आपलं नीतिशास्त्र मांडताना समर्थांनी काही गोष्टी अगदी गृहीत म्हणजे धरल्या आहेत बघा. ईश्वर सर्व सद्गुणांचे आगर आहे, ते उगमस्थान आहे. बरोबरच आहे ना, ईश्वर सद्गुणच असणार ना. ईश्वर दर्शनाने नैतिक आचरण हा सहज स्वभाव बनतो. ईश्वर दर्शनासाठी आधी काय काय करावं लागतं आहे आपल्याला बघा. म्हणजे ईश्वर दर्शन सहज साध्य, सहज सुलभ नाहीच आहे ना. त्याच्यासाठी आपल्याला कुठला तरी एक मार्ग आचरण करावं लागेल. श्रवण, मनन, निधिध्यासन किंवा सगळे अष्टांग योग, आत्मदर्शनापर्यंत जायचं. मग तिथून आपल्याला ईश्वर दर्शन होईल. आणि मग ईश्वर दर्शन झाल्यावर आपल्या स्वभावात कशाला दोष राहणार आहेत, हे विकार आपोआपच जाणार आहेत आपल्यातले. म्हणून ईश्वर दर्शन हे खूप महत्त्वाचं आहे. माणसाला नीतीचं आचरण ठेवण्याचं आणि सद्गुणांचं संवर्धन करण्याचं स्वातंत्र्य आहे. समर्थ म्हणतात की आपलं आचरण कसं ठेवायचं हे आपल्या हातात आहे. म्हणजे माणूस म्हणून माणसाला जी बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीच्या साहाय्याने कसं वागायचं हे तो ठरवू शकतो. पण जर पुढचा जन्म चांगला घ्यायचा असेल, आपला हा आत्मा पुढच्या चांगल्या देहात प्रवेश करावा असं वाटत असेल, तर नैतिक आचरण आणि सद्गुणाची भरभराट असं जर आपण आचरण ठेवलं, म्हणजे हे स्वातंत्र्य आहे. पण त्याचा विचार करावा. नक्कीच मीपणा, अहंकार हा असा लांब सोडावा आणि सद्गुण अंगी बांधवावेत असं समर्थ म्हणतात. माणसाचं कर्तेपण लंगडं असतं, त्याच पूर्वकर्माच्या बंधनात वावरावं लागतं. म्हणून समर्थ पुनर्जन्मसुद्धा मांडतात. पुनर्जन्म म्हणजे तोच जन्माला असं नव्हे, ते मागच्या जन्मातली राहून गेलेली पूर्वकर्म या जन्मामध्ये येतात असं समर्थांचं म्हणणं आहे. मग म्हणजे त्याच्या स्वभावानुसार तो बंधनात वावरतो. मग माणसापाशी विवेक ही फार मोठी शक्ती आहे. विवेकाने वागणाराच माणूस नीतिमान बनू शकतो. आता आपल्याला माहिती सगळं, आता विवेक हा दासबोधामध्ये किती वेळा शब्द आलेला आहे. आणि विवेकाने वागलं तर काय होतं, समर्थ म्हणजे माणसाने नेहमी विवेक जागृत ठेवला पाहिजे असं समर्थ म्हणतात. मग कशाचीही अपेक्षा न ठेवता ईश्वरासाठी म्हणून समाज उपयोगी कर्म करणं, सामाजिक कर्म करणं ही नैतिक जीवनाची पूर्णता होय. सामाजिक काम करणं म्हणजे आजकालच्या पुढाऱ्यासारखं नव्हे, तर समाजकार्य म्हणजे रंजल्या गांजल्यांना मदत करणे. म्हणजे नारायणाचे विश्वी त्याची पूजा करती जावी, कोणीतरी एक कायातोष व्हावी. किंवा विवेकानंद म्हणायचे की देव देवळात नाही, मंदिरात नाही, तर तो झोपडीमध्ये दरिद्री नारायणाच्या रूपात अवतरला आहे. त्याची पूजा केली तर ती ईश्वर पूजा ठरणार आहे. म्हणजे जीवभावे शिवभावे जीवसेवा. म्हणजे हे कितीतरी एक चांगलं प्रमाण आहे की समाजसुद्धा म्हणजे कर्मण्येवाधिकारस्य म्हणल्यासारखं की कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपण फक्त चांगली कामं किंवा समाजोपयोगी कर्म करणं हे सुद्धा नैतिक जीवनाची आपल्या पूर्णता आहे. म्हणजे आपण आता पहावे आपण असे आपण असं म्हटल्यासारखे आता आपणच आपल्याला तपासायचं आहे की आपण काय करतो किंवा आपण करतो ते खरंच समाजकार्य आहे का नुसता देखावा आहे. खरंच आपलं आचरण समर्थ म्हणतात तसं आहे का, हे आपल्याला विचार करायची संधी समर्थ देतात. म्हणजे तेवढं स्वातंत्र्य आपल्याला आहे. आणि उत्तम नैतिक जीवन कसं असावं बघा. नीतिमान माणूस आध्यात्मिक असेल असं नाही, पण आध्यात्मिक जीवन जगणारा माणूस मात्र नीतिमान असतो. समर्थांचं बघा बोलणं किती मस्त आहे की नीतिमान माणूस आध्यात्मिक असेल असं नाही,
पण प्रत्येक आध्यात्मिक माणूस मात्र नीतिमान असलाच पाहिजे असा समर्थांचा ठाम निर्णय आहे किंवा निसंशय निर्णय आहे. मग ते जीवन कोणतं? तर ईश्वर दर्शनाने सिद्ध झालेला ज्ञानी पुरुष ते जीवन जगतो. ते नैतिकदृष्ट्या देखील उत्कृष्ट जीवन असते. नीतिशास्त्रामध्ये प्रत्यक्ष कर्म महत्त्वाचे तर खरेच, पण त्याहीपेक्षा कर्माची अंतःप्रेरणा अधिक महत्त्वाची असते. कर्मप्रेरणा कशी निष्काम, निस्वार्थ, निस्संग आणि विकारमुक्त असणे हा नैतिक आचरणाचा एक प्राण आहे असं समर्थ म्हणतात. आणि ईश्वरानिष्ठ ज्ञानीपुरुषाची विवेकबुद्धी कमालीची शुद्ध असते आणि त्याचं प्रत्येक कर्म त्या शुद्ध बुद्धीने प्रेरलेलं असतं. म्हणून त्याची सगळी कर्म नैतिकदृष्ट्या अतियोग्य असतात. त्याचा कर्महेतू सदैव निष्काम, निस्वार्थी असल्यामुळे त्याच्या हातून अनितिमान कर्म घडणं हे शक्यच राहत नाही किंवा शक्यच होत नाही असं समर्थ म्हणतात. आणि एखादा पुरुष जसा म्हणजे उदाहरण सांगते की एखादा पुरुष जर राजसिंहासनावर जर बसलात तर त्याच्या मागे म्हणजे राजा झाला एखादा पुरुष किंवा एखादा हे, तर सगळी राजचिन्ह किंवा सगळं राजवैभव आपोआप त्याच्यामध्ये प्रगटतं. तसंच समर्थांचं म्हणणं आहे की स्वरूपदर्शन झालेला पुरुष तसा बनतो राजासारखा, म्हणजे सगळं आपोआप त्याच्याबरोबर येतं. मग त्याच्या अंगी सर्व नैतिकतेचे ऐश्वर्य स्वाभाविकपणे प्रगटतात. स्वरूपदर्शनाने त्याचं मन संपूर्ण तृप्त होतं. म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये विषय, वासना, काम हे काही उरतच नाही. मग आपली वस्तू हरवली काय किंवा हातची जर आपली वस्तू हरवली, हातची गेली की आपल्याला लगेच राग येतो. पण स्वरूप हा कधी न हरवणारा ठेवा आहे असं समर्थ म्हणतात. आणि तो जर मिळाला तर मग स्वस्वरूपी राहण्याचं जर भाग्य मिळालं आपल्याला, तो जर आपल्याला ठेवा मिळाला, मग आपल्या मनामध्ये क्रोधाची जागा राहत नाही, ना अहंकाराची जागा राहत नाही, ना मीपणा राहत नाही. मग स्वरूपदर्शनानं सगळं विश्व हेच माझे घर किंवा विश्वच माझे घर अशी ज्ञानोबा माऊलींची जी आहे पसायदानामध्ये मागणं, तसं विश्वाचं अर्थ आपल्या मनामध्ये प्रगटतं किंवा हे विश्वच माझे घर अशी आपली भावना होती. म्हणून समर्थांचं हे नीतिशास्त्र अतिशय आचरण्यायोग्य आणि अभ्यासण्यायोग्य आहे. कारण आपल्याला ते वाटतं की नाही हे बरोबर आहे, समर्थ हे सांगतात ना, हे अगदी असंच असलं पाहिजे किंवा असायला पाहिजे, कारण त्याच्यामुळेच मला माझा प्रवास सुकर होणार आहे किंवा माझा अंतकाळ, माझा संधिकाल चांगला जर मला करायचा असेल तर मला समर्थांचं नीतिशास्त्र समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानुसार माझं आचरण करण्याचा मला प्रयत्न केलं पाहिजे. याच्यानंतरचा उर्वरित नीतिशास्त्राचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या भागात पाहू आणि उद्याच्या भागामध्ये बहुतेक याचं समापन असेल. आणि जे काही खरंच नीतिशास्त्र खूप अभ्यासाला थोडं अवघड आहे, पण जर समजलं तर त्याच्या इतकं आपल्या आयुष्यात महत्त्वाचं काहीच नाही. ते जर आपल्याला कळलं तर ते आपल्याला आचरणात आणायला सोपं जाणार आहे. म्हणून आपण परत उद्याच्याला प्रयत्न करूया आणि आपल्या सगळ्यातल्या हृदयस्थ परमेश्वराला माझं मनापासून वंदन. झालेली ही समर्थ सेवा समर्थांच्याच चरणी अर्पण. जितके आपण अशी ठावे तितके सकल जनास सांगावे असा माझा प्रयत्न आहे. आणि आपण सगळ्यांनी तो गोड मानून घेतलात आणि आज इंटरनेटनेही पूर्णतः साथ दिली आहे. त्यामुळं आता उरलेलं सगळं उद्याच्या भागात आपण पाहूया. इथेच मी माझ्या वाणीला विश्राम देते. आपल्यातील हृदयस्थ परमेश्वराला मी वंदन करून इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.